नमस्ते मुलांनो. बुद्धिमत्ता चाचणीतील वर्गीकरण आणि त्यातील उपघटक संख्या याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत. स्पष्टीकरणामध्ये आपण ऐकलेलंच आहे, संख्यांवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बुद्धिमत्तेत विचारले जातात. त्यासाठी कोणत्या गोष्टी माहिती हव्यात ते आपण आत्ता ऐकले. आता प्रत्यक्ष उदाहरणात आपण काही समजून घेऊया. या प्रश्न प्रकारामध्ये गटात न बसणारी संख्या शोधायची असते. 4 वेगवेगळ्या संख्याचा गट आपल्याला दिलेला असतो किंवा ओळीने काही संख्या दिलेल्या असतात आणि त्यांचा एक गट असतो. त्यातील 3 संख्या ह्या एकाच एक सारखेपणामुळे त्यांच्यातल्या काही एक साधर्म्यामुळे वेगळ्या पडतात व एक मात्र त्यांच्याशी जुळणारी नसते आणि ती आपल्याला शोधावी लागते. हाच प्रकार आहे गटात न बसणारी संख्या शोधा. यासाठी गट कोणत्या प्रकारचे, कोणत्या प्रकाराने हे समान एका धाग्यात बांधलेले असतात, तर त्या समसंख्येचा गट असेल, विषम संख्येचा असेल, मूळ संख्येचा असेल, संयुक्त संख्येचा गट असेल, वर्ग संख्या, घनसंख्या किंवा विशिष्ट पाढ्यातील संख्या असतील. काही कसोट्यांमुळे म्हणजे 4ने भाग जाणारे काही संख्या आहेत, 5ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकच संख्या अशी की जिला 5ने भाग जात नाही, म्हणजे तो गट आपल्याला एक प्रकारे कसोट्यांच्या रूपाने विशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा पडतो. तसेच संख्येतील अंकांची बेरीज, काही फरक त्याच्यामध्ये ठराविक अंतर आहे का, गुणाकार संख्येतील अंकांचा आणि अंशछेद यांची तुलना, या विविध प्रकाराने या संख्येचा विचार आपल्याला करावा लागतो. प्रत्यक्ष उदाहरण आपण सोडवूया. प्रश्न पहिला आहे, गटात न बसणारी संख्या शोधा. गट दिलेला आहे 45, 46, 47 आणि 41. जसं मी आत्ता सांगितलं की जेव्हा आपल्याला गट शोधायचा असतो तेव्हा तुमच्या समोर गट शोधायचे आहे, म्हणजे संख्यांचे सगळे प्रकार डोळ्यासमोर आणायचे आणि समविषमपासून आपण सुरू करूया. सम आहे का, विषम आहेत का, मूळ आहेत का, वर्ग आहेत का, आणि मग हे जर नसेल सम, विषम किंवा मूळ, वर्ग, तर आपण विशिष्ट पाढा, कसोटी, अंकबेरीज यांचा विचार करायचा. नेहमी लक्षात ठेवा, गट शोधत असताना, संख्यांचा भाग शोधत असताना आधी सोप्याकडून अवघडाकडे जायचं. आधी आपल्याला सम, विषम किंवा काही गट दिसतोय का याच्यात बघूया. तर सम किंवा विषम संख्या कशाला म्हणतात, तर एकक स्थानावरनं आपल्याला त्यांचा सम विषमचा गट कळतो. तर आता इथे आपल्या लक्षात येईल की यामध्ये 45मध्ये एकक स्थानी 5 आहेत, 46मध्ये 6 आहेत, 47मध्ये 7 आहेत आणि 41मध्ये 1 आहे. एकक स्थानावरनं कळतंय की सगळ्या विषम संख्या आपल्याला एकक स्थानावर आल्या आहेत. फक्त 46मध्ये 6 एकक स्थानी, म्हणजे ती समसंख्या आहे, म्हणजे गट पडलेला आहे हा विषम संख्येचा गट आहे. बघा, जे 3 एकाच प्रकारचे असतात त्याचा गट असतो, म्हणजे विषम संख्येच्या गटामध्ये ही एक समसंख्या आली आहे म्हणून 46 वेगळे, म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूयात. गटात न बसणारी संख्येमध्ये आता त्यांनी दिले आहेत 4, 25, 9 आणि 12. संख्या पाहिल्या काही गोष्टी आपल्याला जर आता पाठ झाल्या असतील तर लक्षात येईल की ह्या वर्गसंख्या आहेत. अगदी बरोबर काहींनी ओळखलं असेल की 4 हा 2चा वर्ग आहे, 2चा वर्ग येतो 4. 25 हा 5चा वर्ग आहे, 5चा वर्ग येतो 25. 9 हा 3चा वर्ग आहे आणि 12 मात्र वर्गसंख्या नाही. बरोबर, म्हणजेच गटात न बसणारं कोण असेल तर पर्याय क्रमांक 4, 12 हा सगळा वर्गसंख्येचा गट आलेला आहे. आपल्याला 1 ते 20 पर्यंतचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे. तिसरा प्रश्न बघा, गटात न बसणारी संख्या 3, 11, 17 आणि 21. आता तुम्हाला आत्ताच सांगितलं की सोप्याकडून जायचं, सम विषमाचा गट पडतोय का बघायचं. तर सगळ्या विषम संख्या दिसत आहेत. मग वर्गसंख्येचा गट दिसतोय का, तर नाही दिसत आहे. मूळ संख्येचा गट दिसतोय का, तर अगदी बरोबर ओळखलं आहेत काही जणांनी की 3, 11, 17 आणि 21 मध्ये 3, 11 आणि 17 या मूळ संख्या आहेत. मूळ संख्येचा हा गट आहे आणि ही संयुक्त संख्या 21 ही संयुक्त पाड्यामध्ये येते, 3च्या पाड्यात येते, 7च्या पाड्यात येते. ही संख्या संयुक्त आहे म्हणून ती त्याच्यात बसत नाही. पुढचा प्रश्न बघा, 27, 36, 45, 50. 27, 36, 45, 50. बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की 2 सम आहेत, 2 विषम आहेत, म्हणजे हा समविषमाचा गट नाही. या वर्गसंख्या म्हणाव्यात तर वर्गसंख्यांचा गट पण दिसत नाही आहे. बरोबर आहे. नंतर मूळ संख्या पण नाही आहेत, सगळ्यात संयुक्त संख्या आहेत. तर काय वर मग असेल,
मग असं असल्यानंतर आपण एकतर निःशेष भाग जाणाऱ्या कसोट्यांचा विचार करायचा किंवा पाढ्यांचा विचार करायचा. तर तुमच्या लगेच लक्षात येईल की 27, 36, 45 आणि 50 यामध्ये 9च्या पाढ्यातल्या संख्या आलेल्या आहेत किंवा 3ची कसोटी काय आहे? संख्येतील अंकांची बेरीज 2 अधिक 7 9 येतात. त्याला जर 3ने भाग गेला, 3 त्रिक 9 भाग जातो, तर 27ला पण भाग जातो किंवा 3ने लक्षातच येतं 3 9 27, 36ला पण 3ने भाग जातो, 45ला पण 3ने भाग जातो किंवा 9च्या पाढ्यात या सगळ्या आहेत आणि 50 मात्र 3नेही भाग जात नाही आणि 9नेही भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही वेगळी येणार आहे. पुढे पहा, 144, 100, 225, 401. मगाशी सांगितलं की आपल्याला वर्गपाठ पाहिजेत आणि ते 20पर्यंतचे वर्ग तरी 25पर्यंतचे वर्गपाठ असतील तरी चालेल, पण किमान 20पर्यंतचे तरी आपले पाठ पाहिजेत. तर असं लक्षात येईल की हा 12चा वर्ग आहे, 100 हा 10चा वर्ग आहे, हा 15चा वर्ग आहे आणि ही मात्र वर्गसंख्या नाही, म्हणून तिला वेगळं काढलेलं आहे. गटात न बसणारी संख्या शोधताना सगळ्या बाबी बघा. 102, 119, 136, 155. मगाशी म्हणलं तसंच की समविषमाचा गट हा पडत नाही. 2 सम 2 विषम आहेत. मूळ संख्या तर नाही आहेत. नंतर वर्गसंख्या पण दिसत नाही आहेत. मग आता आपल्याला कसोट्या किंवा पाढ्यांचा विचार करायचा आहे. तर शक्यतो पाढे अगदी तोंडपाठ असतील तर आपल्याला लगेच लक्षात येईल की कोणत्या तरी एका पाढ्यात ह्या सगळ्या संख्या येतात. आणि लक्षात आलं असेल की 17चा पाढा 17 सक 17 साते आणि मग ह्या पण 136 पण 17च्या पाढ्यात आहेत आणि मग 155 मात्र 17च्या पाढ्यात येत नाहीत, म्हणून ती संख्या वेगळी दिलेली आहे. आता पुढे प्रश्न दिलेले आहेत बघा. 7वा 8वा आणि 9व्यामध्ये आपण एक एक भाग बघूयात. की 7व्या प्रश्नाचा गट बघा. 64, 125, 6 आणि 27. यात तुम्हाला 6 ही वेगळी दिसेल. कारण का तर हा घनसंख्येचा गट आहे. 64 ही 4चा घन आहे 64, नंतर 5चा घन आणि 3चा घन. घनसंख्यासुद्धा आपल्या पाठ पाहिजेत तर आपल्याला हे सगळे प्रश्न प्रकार सोडवता येतील. आता इथे मात्र प्रश्न 8व्यामध्ये 4 आकडी संख्या दिसत आहेत. 1326, 1854, 1428, 1938. जेव्हा 3 अंकी किंवा 4 अंकी, जास्त करून 4 अंकी संख्या आल्या तर गट शोधताना त्या संख्येतील अंक जे आहेत त्यांची बेरीज करून बघा किंवा गुणाकार करून बघा किंवा त्या चढत्या क्रमाने मांडल्यात का, तेच अंक वापरून गट तयार झाला आहे का, संख्या तयार झाली आहे का, याचा विचार करून सोडवा. इथे लक्षात येईल की 13 आणि 26, 13 दुने 26, 14 दुने 28, 19 दुने 38, पण इथे मात्र 18 त्रिक 54, म्हणून ही वेगळी आलेली आहे. ती तयारच वेगळ्या प्रकारे झालेली आहे. पुढचं दिलेलं आहे 47 अधिक 53, दुसरं आहे 31 अधिक 69, 75 अधिक 25 आणि 51 अधिक 50. जर त्यांनी बेरजेची खूण दिली तर आपण बेरीज करून पाहिजे. या प्रत्येकाची बेरीज येते 100 आणि इथे मात्र बेरीज येते 101. बाकी सगळ्यांची बेरीज 100 येते. असे जेव्हा उदाहरण असेल तेव्हा प्रत्यक्ष पदावली सोडवून काय वेगळं येते ते बघायचं आणि प्रश्न सोडवायचा आहे. थँक्यू. धन्यवाद.